कणकवली रेल्वे स्टेशनला येलो आणि आता ह्या कणकवली रेल्वे स्टेशनचा जो फ्रंट एंट्रन्स असा तर त्याचा एक रिनोव्हेशन करतात मस्त. प्लॅटफॉर्मला येलो आपण आणि इकडे आपली असा 10104 मांडवी एक्सप्रेस. तर इतर जे आपले सर्व एक्सप्रेस असतात त्यांचे पण सर्व डब्याची पोझिशन बघून घ्यावा, स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणजे तुमका बरा पडत. कोकण कन्या एक्सप्रेस तर खूप लेट झाली आहे, आता 11:15 वाजल्यात आणि आता जस्ट इली आहे. नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आज मी चाललोय मुंबईला मांडवी एक्सप्रेसने 10104. तर मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी ही ट्रेन आहे. 11 वाजता कणकवलीची वेळ आहे, 8:30 वाजता ही मडगाववरून निघते आणि साधारण 9-9:30 पर्यंत ठाण्याला आपल्याला सोडते. सो आज लेट आहे. 11:30 वाजता पहिल्यांदा वेळ होती तर आता ती 1:30 वाजता झाली आहे, कारण कालपासून कोकणात सिंधुदुर्गात अगदी मुंबईपर्यंत मुसळधार पाऊस पडतोय. सर्व ट्रेन 2 ते 2.5 तास 3 तास लेट चालू आहेत. रेग्युलर आपण मागच्या वेळी जनरलने प्रवास केलेला, त्याच्यानंतर स्लीपरने प्रवास केलेला, आता आपण मांडवीच्या AC कोचमधून प्रवास करतोय. खूप सुंदर असणार आहे प्रवास आणि कोकण रेल्वेचा पावसाळ्यातून प्रवास म्हणजे एक नंबर. ॲक्च्युली मला जनशताब्दीच्या विस्टाडोम कोचने जायचं होतं, पण मांडवीने चाललो आहे. ती देखील एक मजा वेगळीच असते. गावावरून जनशताब्दीने जाणं थोडासा म्हणून रिस्की, कारण विस्टाडोम कोच असतो तो पुढे येतो इंजिनच्या, त्यामुळे मी तो स्किप केला प्लॅन. येताना कदाचित जनशताब्दीने येईन विस्टाडोमने, कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण कोकण रेल्वेची ग्रीनरी दाखवायची आहे. ओढे नाले पूर्ण खूप धमाल येणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्यासोबत असा पराग कुबल, स्वर्गीय कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलचे क्रिएटर. पराग, कसा वाटतं मांडवीचा प्रवास? तुझ्यासोबतचा पहिलाच प्रवास. Yes. आणि सगळ्यात लेट पावसाळा असल्यामुळे तर लेट असाच. बरोबर. पण एक वेगळी एक्साइटमेंट असा, ग्रुपमधनं प्रवास करणं खूप मजा येतं आणि मित्र असले तर अजून मजा, अजून धमाल. लेट असत ट्रेन थोडे, बघूया आता काय काय बघू मिळतात. विशाल येणार होतो, विशाल राहणे, पण इकडे पाऊस पडता त्याच्यामुळे त्यांना प्लॅन कॅन्सल केला. पण आमच्या अंगात वडी, किती पाऊस पडत असलो तरी जायचा. आम्ही ठरवला की म्हटलं जिकडे काय प्रॉब्लेम होईल तिकडे थांबायचं, तिकडून रिटर्न घरात यायचं, या आम्ही ठरवलेलाच असा. त्यामुळे आता पण मुंबईतला आता अपडेट घेतलंय तर ॲक्च्युली पाऊस कमी झालेलो असा आणि ट्रेन पण आता सुरू झालेत. सकाळी ट्रेन बंद होते, ठाण्यापासून CST जी लाईन होती तर ती बंद होती, आता सुरू झाली. तर बघूया रात्री काय मिळतील ते अपडेट, त्याच्यानंतर पुढचं प्लॅन करू आम्ही. कसं माहिती का, पावसाळा आम्ही तर पाठी जाणारच नाही, थोडीशी फाटेल पण मजा वाटेल. बरोबर, पर्यंत बघा, बरंच काही तुम्हाला पाहायला मिळणार. नक्कीच. मित्रांनो, मी कधी पण ज्यावेळी प्रवास करतो कुठेही, म्हणजे अगदी आता आमची जी 12 ज्योतिर्लिंग यात्रा सुरू आहे, तर ट्रेनने प्रवास करताना किंवा बसने प्रवास करताना मी आंबोम्यांची टी-शर्ट नक्की घालतो, कारण आपल्या कोकणची पूर्ण भाषा आहे, ही कोकणची पूर्ण कल्चर आहे, ते आपण पूर्ण भारतात, पूर्ण जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला देखील अशा या टाईपची टी-शर्ट पाहिजे असतील तर आंबोमॅन या इंस्टाग्राम पेजला भेट द्या, मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. खूप सुंदर असे टी-शर्टचे ऑप्शन आहेत आणि त्यांची वेबसाईट देखील आहे, तर वेबसाईट देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या एका क्लिकवर तुम्हाला खूप सारे असे मालवणी भाषेतले जे टॅगलाईन आहेत तर त्यांचे तुम्हाला टी-शर्ट मिळतील आणि त्यांचे साईज, त्याच्यानंतर हे जे कपड्याची क्वालिटी आहे ती देखील एक नंबर आहे. तुम्ही नक्की हे टी-शर्ट एकदा यूज करून बघा आणि या सर्व आंबोम्यांच्या टी-शर्टसाठी त्यांच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. नॉनस्टॉप मडगाव ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस तुफाणी. तर इथं मडगाव नंतर मकट्टा कुडाळ हॉल्ट असतो आणि कुडाळवरून डायरेक्ट रत्नागिरी. एकदा या ट्रेनने आपल्या प्रवास करतो असा राजधानी एक्सप्रेसने, पूर्ण टोटल AC ट्रेन असा, मजा येतली आणि याचा एकदम प्रवास देखील एकदम भारी असता, म्हणजे जास्त स्टेशन घेत नाही आणि फुल सुपर फास्ट अशी ट्रेन असा ही. युवा पॅसेंजर आपली येलेली असा, म्हणजे आता नवीन नाव सिंधुदुर्ग एक्सप्रेस, इलेक्ट्रिक इंजिन असा. तब्बल 5 तास लेट, 9ची वेळ असा कणकवलीची आणि आता इथे 2 वाजता आणि याच्या मागणं आपले आता 10104 मांडवी एक्सप्रेस. आणि हे सर्व आपले कोकण रेल्वेचे कर्मचारी जे पूर्ण पावसात ट्रॅकचं मेंटेनन्स सगळं बघतात, यांका पण सलाम करू हवं.
एवढ्या पावसात ना, त्याच्यानंतर पूर्ण वर्षाचे 12 महिने ट्रॅकच्या मेंटेनन्सचं काम करत असतात. अनाऊन्समेंट झाली आहे फायनली. तब्बल 3 तास लेट. 11ची वेळ होती, 2 वाजता येता. चला आता आपल्या डब्यात चढाया. तर डबा पुढे असा M1. 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर आता फायनली आपली ट्रेन येली असा. मांडवी एक्सप्रेस 10104 इलेक्ट्रिक इंजिन असा, WAP4. अरे बापरे, खूप कंटाळा येलो. पावसामुळे लेट होती आणि काल भयंकरच पाऊस पडलेलो, त्याच्यामुळे हाल. आता डबे बघूया याचे. पहिलं असा जनरेटर व्हॅन, जनरल सीट बाय सीट असत आणि थोडे सीट खाली पण असत. आज म्हाका वाटतं एकदम मुसळधार पावसाचा इशारो दिल्याने होतो, त्याच्यामुळे कदाचित कोण ट्रॅव्हल करत नसतील. स्लीपर S1. स्लीपर तर बहुतेक खाली आहेत, त्यानंतर रत्नागिरीपर्यंत भरतील. आम्ही ज्यावेळी वेटिंग चेक केलं त्यावेळी एक 41 वेटिंग होतं आणि सध्याचा जो नवीन नियम येलो की वेटिंग तिकीटावर तुम्ही प्रवास करू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही वेटिंगचं तिकीट काढलं नाही. कन्फर्म भेटत होता 3rd इकॉनॉमी AC तिकीट, त्याच्यामुळे आपण तिकीट काढलं. आता S5 आपलं असा M1. 18 नंबरला सांगितल्यानी आणि 19 नंबरला इलो डबो. सगळेजण धावतातच. चला M1 हे आपला डबा असा M1. चल M1 हे बघ, हे वालं M1. चला तर आपले 21-22 सीट असतात आणि 3rd इकॉनॉमी AC आपली हे असा. चला एक काका होते तर त्यांची सीट असा 71-72. आमची मिडल आणि हे होती. भारी सीट मिळाली आमका. विंडो आमका हीच वही होती ना. मस्त प्रवासाची सुरुवात सॉलिड झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मांडवी एक्सप्रेसने आपला प्रवास सुरू झालेलो असा. आता 2:15 वाजले आणि आपण निघाला होता कणकवली रेल्वे स्टेशनवरून. अजून पण गर्दी असा, कारण याच्यानंतर मागे एक स्पेशल ट्रेन असा मडगाव LTT, तर ती पण येऊची असा. तुफानी इकडे लागली असा मालगाडी. मालगाडी अजून हॉल्ट ठेवल्याने आहे का. नवीन LHB कोच मस्त एक नंबर असतात. वॉश बेसिन वगैरे, त्याच्यानंतर इकडे टॉयलेट वगैरे पण एकदम क्लीन असतात. पाणी वगैरे एकदम प्रॉपर असतात. डोअर इकडे स्लायडिंग असा या बाजू, बाकीच्या ठिकाणी ओपन असतात. वा मस्त स्लायडिंग. हे फक्त 2 इकडे एक एक्स्ट्रा सीट असतात. बाकी आपली 71-72 सीट नंबर. 3rd इकॉनॉमी AC मध्ये आपल्या चादर, त्याच्यानंतर ब्लँकेट आणि उशी, तर हे 3 देखील मिळाले आहेत. 1 आणि 2 तर आपल्या 2 सीटसाठीचे असत. सुंदर आपला प्रवास सुरू असा. कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे पावसातलो ग्रीनरी पूर्ण तुफानी अशी. आणि आता थोड्या वेळात मी तुमका आपले नदी व्हाळ वगैरे दाखवतोय. तुडुंब भरून वाहतात. आणि आता आम्ही जेवण बसलो. तर आईने आपल्याला दिल्या ना बटाट्याची भाजी आणि तांदळाची भाकरी. जेवण घेतो, कारण मगाशी जेवणार होतो पण म्हटलं प्लॅटफॉर्मवरच जेवण त्यापेक्षा ट्रेनमध्ये मस्त. हां मस्त असा पूर्ण बाहेरचा वातावरण बघत जेवणा. वाव एक नंबर अनुभव. आणि ह्यात तुमका दाखवूचं असं आमका होय की नाही. ह्याच्यासाठी खास आम्ही इकडून मुंबई आणि मुंबईतून पुण्यात चाललो. थर्ड इकॉनॉमी कोचमध्ये तर इकडे AC वेंट असा आणि AC वेंट चालू आहे. हवा येता याच्यातनं. नंतर इकडे असा बॉटल होल्डर, हे असा वर केला की आपण इकडे बॉटल वगैरे ठेवू शकतो. कर्टन्स असतात. सीट जरा थोडीशी छोटी असा 3rd ACच्या तुलनेत. त्याच्यानंतर इकडे मग कटा एक टेबल पण असा, तर आपण हे सीट वर करून या टेबलवर आपण काहीतरी जेवू वगैरे शकतो. नंतर इकडे असा चार्जिंग, तर चार्जिंग ऑन की आम्ही चेक केलं नाही. रीडिंग लॅम्प मात्र बंद. अरे चालू आहे पेट्टा आणि एक USB पोर्ट. तर असे पूर्ण याची सगळी सिस्टीम असा. आणि काळोख केला ना पावसान भयंकर. मला काय वाटतं तुफानी पाऊस पडतो ना. जबरदस्त. स्टेशनवर 3 तास बसलो, खूप कंटाळलेलो.
त्यात ते अनाऊन्समेंट होत होते सारखे कारण सगळे ट्रेन लेट होते. 2 तास लेट, 1 तास लेट, 1 तास लेट काहीच ट्रेन नाही, सगळे 2 तासाच्या वरती. दिवा तर 5 तास लेट होती. अक्षरशः डोकं पूर्ण ना दुखलेला. आता ट्रेनमध्ये बसता जरा थोडासा भाकरी खाल्ल्यानंतर बरा वाटता. आता मस्त व्हिडिओ शूट करायचे, चांगले सिनरी शूट करायचे आणि मग नंतर ते संध्याकाळ झाली का थोडंसं आराम करायचं, कारण ट्रेन नाही म्हटलं तरी 10 ते 11 वाजताले मुंबईत पोहोचत. वैभववाडी स्टेशनला येलो आणि आपला डबो असा 18. पाऊस तर तुफानी पडता. माणसं पण सगळी भरपूर जण प्रवास करतात. आमका वाटलेला पाऊस असा त्यामुळे कदाचित प्रवासी कमी असतले, पण खूप असतात प्रवासी. म्हणजे सीट तर सगळे फुल असतात. जनरलला थोडीशी खाली होती, ते पण भरतीत रत्नागिरीपर्यंत. कोकण रेल्वेवर ट्रेनचा किचाड बघा सगळा. मडगावपासून रोह्यापर्यंत सगळे ट्रेन असत पूर्ण लागलेले तुफानी. तर आपल्या 1 2 3 4 5 6 ट्रेनचा क्रॉसिंग लागताला. आपली ट्रेन असा इकडे 1014 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस. आपल्या पुढे चालता हा दिवा. आपल्या क्रॉसिंग वाकाटता निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसचा लागला, ती पण लेट असा. त्याच्या मागणं असं वंदे भारत, नंतर एक मालगाडी असं नाही कोचिवल्ली एक्सप्रेस हा, त्याच्यानंतर असा दिवा आणि मध्ये एक ट्रेन हा जनशताब्दी. तर हे सर्व ट्रेन आता सध्या रत्नागिरीच्या आसपास असत, काही रत्नागिरीच्या पुढे येतात. पहिला क्रॉसिंग आपला वैभववाडी मंगला एक्सप्रेस. कणकवलीमध्ये मालगाडी लागलेली, तर ही आता मंगला एक्सप्रेस क्रॉस होता. मंगला लागलेली आणि समोरून कोणतीतरी ट्रेन येतात. मग वंदे भारत असा हवी. खारेपाटण रोडला थांबलो. मस्त, या पण नवीन स्टेशन झाला, भारी स्टेशन. आणि आपल्या सिंधुदुर्गातला या शेवटचं स्टेशन. याच्यानंतर मग रत्नागिरी जिल्ह्यातली सगळी स्टेशन सुरू होतली. आणि थोड्याच वेळात आता आपण सिंधुदुर्ग बॉर्डर पण क्रॉस करू. आता एक पुढे नदी असा, तर ती नदी क्रॉस केल्यानंतर आपण रत्नागिरीमध्ये एंट्री करतलो. जवळपास 3-4 दिवसानंतर आता जरा ऊन दिसाक लागला. 2 दिवस तर पावसानं फुल हैराण केल्यान. इकडे नदीत पाणी बघा कसला इला आता तुफानी. वाघोटन सेतू, अरे बापरे, भयंकर पाणी इला पूर्ण. सही वाटतं. तर आपण आता इकडे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि आता इकडे आपला पहिला स्टॉप राजापूर. इकडे गर्दी दिसता हा. मगाशी कणकवलीत पण थोडीफार गर्दी होती, तर इकडे पण असा गर्दी. भरपूर लोक असतात, जनरल, त्याच्यानंतर रिझर्वेशन, स्लीपर. राजापूर क्रॉस. राजापूरला क्रॉसिंग नाही लागला. मग आता पुढे सौंदळ किंवा विलवडे. कदाचित सौंदळलाच ट्रॅफिक लागण्याची चान्सेस असतात. मस्त, एक नंबर हटवाय ना पराग, जबरदस्त. पराग पण शूट काढता. स्वर्गीय कोकण ब्लॉगवर तुमका व्हिडिओ बघूक मिळतली. या भारी वाटता. त्याच्यासोबत आणखीन हे पण अशी वाळ वगैरे येलो ना नदी, हे पण तुफानी वाटतात. एक नंबर.
भारी वाटता. शेती केल्याने आता रोव लावून झालो आहे थोडंसंच रोवलो अरे लावचो आयला नदी आहे की व्हाळ कळत नाही पण तुफान एकदम भरान वाहता. हे जरा पाण्याचे स्पॉट इले आहेत ना त्याच्यामुळे तेवढं क्लिअर नाही दिसत आपल्याक. पण ट्रेन लेट झालेल्याचा आपलं पूर्ण ह्याच गेला ना या सगळा प्रवास बघून वाटत पण नाही की ट्रेन लेट काय आम्ही मस्तपैकी हे जे सर्व ग्रीनरी असा त्याची मजा घेतो. हा जनशताब्दी एक्सप्रेस क्रॉसिंग पाणी. जनशताब्दी मगाशी रत्नागिरीतून निघालेली आणि लगेच तिकडे पोचले. पण आपण आता विलवड्याच्या पुढे असतो मका वाटतं आडवले असताना कदाचित. आणि आपलं फेवरेट विस्टाडोम पोच एक नंबर खूप भारी वाटतं विस्टाडोम पोच. स्टेशन कोणता हा कळत नाही हा. वेरवलीमध्ये आपला एक जनशताब्दी एक्सप्रेस क्रॉस झाली. आपलं नेक्स्ट स्टॉप असतो आता आडवली. मगाशी जे अमृतसर कोचीवरली एक्सप्रेस होती ती आपल्या विलवड्यात क्रॉस झालेली. माकवाडला काय मगाशी मध्ये सौंदळमध्ये उभी असतात ती कारण विलवड्यावरून निघाले असा दाखवत होता. काही वेळा आपल्या जे ट्रेनचे ॲप्लिकेशन असतात लाईव्ह लोकेशन त्याच्यामध्ये चुकीची माहिती मिळतात. तसंच माझं झाला. विलवड्यावरून निघाले असं दाखवत होतं मग सौंदळला क्रॉसिंग लागत या अपेक्षेने मी होते पण ती विलवड्यातच थांबायला ठेवल्याने होतं. आणि अजून एक नदी व्हाळ असा छोटो वा एक नंबर सही. दोन व्हाळ एकत्र झाले. संध्याकाळची चाय आणि मांडवी एक्सप्रेसमधली आहूजा कॅटरिंग 10 रुपये. मस्त चव असा ग्रीनरी आणि चाय एक नंबर कॉम्बिनेशन. आडवली तर आपल्या इकडे आता काही क्रॉसिंग नाही काय झालं. वा मस्त सगळी स्टेशन एकदम भारीच दिसतात पावसात. आता इकडे जरा पाऊस कमी झाला. तुफानी आला 2 ग्रीन सिग्नल. कोणतं ग्रीन सिग्नल खरं समजायचो रे. मांडवी एक्सप्रेस मधलं वडापाव एक नंबर भारी. चांगलं हा जर अजून गरम असतो तर मजा येईल असते ना भारी. काकांनो घेवा तुम्ही या पकड पराक. आणि स्पेशल थँक्स काकांका ते एकच घेणार होते. मिरची घेतालास काय ओके घेऊ भारी. मी पण जरा चव बघतोय कशी आधी. चांगलो हा ना. गरम असून अजून मजा येईल असते. संध्याकाळी 4 वाजल्या पण ओव्हरऑल चव मस्त. आमची पण चांगली आहे. एसी होते एसी नसल्यामुळे थंड झाले लवकर. न्यूसर एक नंबर. फक्त इकडे कर्व असा इकडे क्रॉसिंगसाठी कुठली तरी ट्रेन लागली आहे. दिवा सावंतवाडी काय रे. दिवा सावंतवाडी लागल्या क्रॉसिंगला. 4:30 वाजल्यात आणि हिचा क्रॉसिंग लागला आपल्या का न्यूसरला. भरपूर लेट आहे पण ट्रेन. अजून आपल्याला मांडवी भेटायची आहे. एवढ्यात मला वाटतं ही ट्रेन साधारण राजापूरच्या आसपास असा हवी होती. खूप लेट झाली आहे. निवसर स्टेशन क्रॉस वा मस्त एकदम वरती निवसर स्टेशन बांधलेली आहे. एक नंबर वाटता. तर आपल्या मांडवीचं इकडे हॉल्ट नाही. आता आडवलीनंतर डायरेक्ट असा रत्नागिरी. पुढे आता मस्त आपल्या एक पाऊस ब्रिज आणि बोगदे त्यांचा व्ह्यू बघूक मिळतो. बोगद्याचं कदाचित कमी आणि ब्रिजवरून मस्त व्ह्यू बघूक गावतो. ग्रीनरी आणि पाऊस. मानवल ब्रिज एक नंबर. तुफानी पाऊस सही वाटतं बघा व्ह्यू. व्हाळ आता पोचलो एकदम पूर्ण तुतडी भरून वाहता आणि पाऊस आणि आपल्या कोकण रेल्वेचा प्रवास सही.
रत्नागिरी स्टेशनला पोचला. पाऊस तुफानी असा आणि आपल्या इकडचं एवढा मोठा स्टेशन असून पण इकडच्या प्लॅटफॉर्मला पूर्ण शेड नाही, त्यामुळे सगळे प्रवासी असतात ते छत्री घेऊन आणि काही जण भिजतात. भयंकर हाल. आता चढताना तर ट्रेनमध्ये अजून भिजतले. रत्नागिरी इकडे अजून आपले सीट्स भरतील, जनरल वगैरे असतील. त्याच्यानंतर आपल्या डब्यात देखील काही सीट खाली आहेत, ते सगळे इकडे पॅक होतले. जनरललाच बहुतेक गर्दी असं. रत्नागिरीत तुफानी पाऊस पडता. सगळे आमची जी विंडो असा ते पूर्ण विंडोवर सगळं पाणी इला, त्याच्यामुळे बाहेरचा काय फुटेजच क्लिअर दिसत नाही. 5 वाजता आपण निघालो रत्नागिरीवरून. शपथ पूर्ण एकदम पाणी भरून वाहता आणि फुल तुफानी इकडे रत्नागिरीत पाऊस पडता. आणि आमची काच पण पूर्ण ब्लर झाली आहे, काही एक सरळ दिसत नाही. त्यामुळे आम्ही आता गप परत सीटवर येऊन बसलो. होय ना. आता जो धबधबा गेलेलो होतो मस्त, त्या धबधब्यासाठी फक्त 10 मिनिटं डोअरवर उभे होतो. आता पाऊस जास्त असल्यामुळे डोअर पण नाही ओपन करू शकत, सगळा पाणी बुतूर येतं. आणि आता थोड्या वेळानं काळोख पण पडत. आता 5:45 वाजल्यात. जरा मस्त सिनरी बघू मिळत चिपळूण खेडपर्यंत किंवा माणगावपर्यंत, म्हणून आम्ही मांडवी एक्सप्रेस प्रवास करूचं ठरवलेलो. पण आता मग वाटतं अजून एक तासाभरात पूर्ण काळोख होतो आणि मग काय गप आमका आमच्या सीटवरच बसायचं लागतं. त्या डोंगरावर तिकडे पण मस्त धबधबा असा. वाव, इकडे बघा तुफानी मस्तच सिनरी आहे. संगमेश्वरला गेलो आपण आणि मांडवी एक्सप्रेस 10103 तर ही आपल्या इकडे क्रॉसिंगसाठी थांबली आहे. वाजल्यात 6, तर माका वाटतं इकडून आता 1 तासभर लागत रत्नागिरी जाऊ 7, म्हणजे 10-10:30 वाजता ही ट्रेन कणकवली वगैरे पोचते. कारण परत येणाऱ्या ट्रेनचा क्रॉसिंग असा. पावसामुळे सगळेच ट्रेन 4 ते 5 तास लेट आहेत कमीत कमी. तुफानी पाऊस पडता आणि ट्रेनने पण आता फुल स्पीड घेतला ना, सगळीकडे पाणी पाणी. संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि आपण पोचलो चिपळूणला. पाऊस 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 खूप पाऊस, अजिबात उसंत घेतल्या नाही निवसरपासून. आणि इकडनं सगळे जे पूर्ण नदी असतात ते फुल म्हणजे आपले पूर्ण पातळी असतात, त्या पातळीच्या बाहेर पूर्ण भरून वाहतात, उथडी भरून वाहतात. आणि आपली दिवा पॅसेंजर पण पुढेच चालली आहे. दिवा पॅसेंजरला तर क्रॉसिंग करूकच नाही. चिपळूण, चला चिपळूणवरून निघाले. एकदा आम्ही रत्नागिरी क्रॉस केला म्हणजे विलवडे, त्याच्या आता शेवटचा आपल्या क्रॉसिंग लागलेला आता जनशताब्दी एक्सप्रेसचा. त्याच्यानंतर काहीचा क्रॉसिंग नाही लागला, फक्त संगमेश्वरला आपल्या क्रॉस झाली मांडवी एक्सप्रेस. आता बघूया समोरनं कोणते ट्रेन येणारे असतात ते. जस्ट आपण आता चिपळूण सोडतो. पाणी पाऊस भयंकर. जस्ट क्रॉस केला आणि आता काळोख पडत सुरुवात झाली. त्याच्यामुळे याच्यानंतर मला वाटतं काय बघण्यासारखे नाही, कारण व्हिडिओ तर काही काढू भेटणारच नाही. सगळं काळोख बघतो. जी आपल्याला महत्त्वाची ग्रेनरी बघूची होती ती आपण बघितली. रत्नागिरीनंतर जरासा मुडाप झालं, कारण पूर्ण पाऊस भयंकरच होतो, त्यामुळे बाहेर काय पडायलाच भेटला नाही. मुंबई गोवा हायवे तुफानी आणि याच्यानंतर आपलं पुढे असा परशुराम घाट आणि इकडून आपल्या धबधबो सवतकडा धबधबा तिकडे तो बघ पराग सवतकडा धबधबा पाणी फुल फ्लोमध्ये वाहता. आणि हायवे
परागला थंडी वाजाक लागली. बाहेर पाऊस तर बेकार पडता. ब्लँकेट घेऊन झोपलो मस्तपैकी. हे झोप नाही येता ना, थंडी लागता भयंकर. बाहेर तर पावसानं तर बघा काच तर पूर्ण ब्लरच करून टाकला ना, काय बाहेर बघू पण शकत नाही अशी परिस्थिती आहे. खेडच्या पाठीमागे असावं आणि समोर आपल्याला जी नदी दिसता ती असा जगबुडी नदी. फुल तुफानी असा पाणी येलेला हा जगबुडी नदीत. बापरे भयंकर पाऊस. अशा पावसातनं आपण प्रवास करतो. खेडला पण भरपूरच असा. त्याच्यानंतरचा आपला स्टॉप हा माणगाव भरतो. 1 तासाभरात 8:15 साडेआठपर्यंत माणगावला पोहोचतात. आणि इकडून आता आपण जरा आराम करतलो कारण माणगाव रात्री येत आणि त्याच्यानंतर मग पनवेलचा टाईम दाखवता 10 म्हणजे खेडवरून 3 तास लागतात आपल्याला पनवेलला पोहोचत. तर आपण 1-2-2.5 तास आराम करतलो. मांडवी एक्सप्रेसचा स्पीड फुल 105-106 किलोमीटर पर आवर. एकदम दंडकावूनच चालली आणि 100च्या बाहेर. आता आपण माणगाव सोडला, माणगावच्या पुढे असाव. पनवेल आता इकडून जवळपास 80 किलोमीटर असा. AC ला वाढवल्याने अहो छाप थंडी लागता. 11:30 11:15 झाले आणि आपण पनवेलला. खूप लेट झाली, भयंकर लेट झाली. त्यामुळे आता आमच्या पुढची ट्रेन आमका चुकलेली असा जी ठाण्यावरून होती तिचा टाईम होतो 11:30 आणि आता सर 11:15 वाजून गेले. म्हणजे एक टाईम सेम झाला. खूप बेकार वांदे केले. मग अशी दिवा एक स्टेशन पुढे चालत होती तर तिका मागे ठेवतं सोडून एका मागे ठेवल्याने आणि प्लस एका थांबवल्याने रसायनिका तिकडे आणि अजून एक मागची ट्रेन पुढे पाठवल्याने. त्याच्यामुळे जवळपास पाऊण तास ही ट्रेन लेट झाली. एवढ्यात ठाण्यात पोचाक हवी ती तर अजून आम्ही पनवेललाच असतो. त्यामुळे आमची पुढची ट्रेन होती ठाण्यावरनं ती चुकलेली असा. आता बघूया दुसरी ट्रेन खायची आधी. ठाण्यात पोचलो जवळपास 12-12:15 वाजता. तर तिकडून आमका पुढे जायचं होता पुण्यामध्ये. तर ती आमची ट्रेन चुकली. 11:30ची ट्रेन होती. तर मांडवी लेट झाल्यामुळे आमका ती चुकली. त्यामुळे व्हिडिओ क्लोज करूक मिळालो नाही. लगेच आम्ही दुसऱ्या ट्रेनचं तिकीट काढलं आहे जनरल आणि आता आपण जनरलने प्रवास करतो पुण्यापर्यंत. त्याचा आपलं रिझर्वेशन होता सिद्धेश्वर एक्सप्रेसचा पण त्या काय आपला कन्फर्म काय प्लॅन झालो नाही. तर मांडवी एक्सप्रेसचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. असेच आपण नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतलो. आणि कोकण रेल्वेचा पावसाळ्याचा प्रवास आज म्हणजे ॲक्च्युली सगळेजण आमका सांगत होते प्रवास करू नको तरी पण पुढे आमचे जे एक म्हणजे आमका ज्या ठिकाणी जायचं होतं आमचा खूप महत्त्वाचा होता. त्यासाठी आम्ही प्रवास केलं तेवढं पावसातनं. पण आमचा बॅड लक की ट्रेन लेट झाली. त्याच्यानंतर ठाण्यावरून पण आमची जी ट्रेन होती ती पण आमका चुकली. बॅड लक असं होतं. आणि ज्यावेळी असं होतं त्यावेळी तुमका प्लॅन बी पण रेडी करूचं लागतं. तर प्लॅन बी आमचं रेडी होतो. तर फक्त काय की आमका जनरलने प्रवास करूचं लागणार होतो. तर आता तो आमचा प्रवास सुरू असा. बाकी पुढची जी स्पेशल व्हिडिओ असा ती नक्की बघा. त्या व्हिडिओसाठी एवढे आम्ही त्रास घेऊन एवढं आम्ही प्रवास केला. पुढची व्हिडिओ नक्की खूप स्पेशल असा आमच्यासाठी. तर ही व्हिडिओ आता मी इकडेच एंड करतो आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.